महाराष्ट्र सरकारने राज्यातील सगळ्या शाळांसाठी एक नवीन नियमावली तयार केलेली आहे। सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, समुपदेशन करणारे जे सेमिनार असतात अशा सेमिनारचं आयोजन करणं आणि शाळांमधील सगळ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करणं अशा गोष्टी आता सरकारने कंपल्सरी केलेल्या आहेत। बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी ही अधिकपणे प्रभावी करण्यासाठी सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरामध्ये एका शाळेत 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता। या पार्श्वभूमीवर शाळांमधील सुरक्षा वाढवण्यासाठी हे नवीन नियम सरकारने बनवलेले आहेत किंवा सरकारतर्फे बनवण्यात आलेले आहेत। नमस्कार, मी किशोर बलकवडे, आपण पाहतात विषयच वेगळा। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 13 मे रोजी एक नवीन जीआर जारी केला आहे। या जीआरनुसार सगळ्या शाळांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज किमान 1 महिना तरी जपून ठेवावं लागणार आहे। याचाच अर्थ शाळांना सीसीटीव्हीचा 1 महिन्याचा बॅकअप असणं आता आवश्यक आहे। तसंच एखाद्या शाळेमध्ये एखादा कुठला गुन्हा घडला तर तो गुन्हा पोलिसांना कळवणं आवश्यक आहे। त्यानंतर मानसिक दबावाखाली असलेल्या किंवा त्रासलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन देणं, तसंच लहान मुलांना गुड टच आणि बॅड टच बद्दल माहिती देणं हे देखील कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। बदलापूरच्या घटनेनंतर शाळा प्रशासन म्हणजेच स्कूल मॅनेजमेंट आणि पोलिसांनी वेळेवर कारवाई केली नाही असा आरोप करण्यात आला होता। अक्षय शिंदे नावाच्या शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक सुद्धा करण्यात आलेली होती। असं हे सगळं प्रकरण मागच्या वर्षी घडलं होतं। नवीन जीआर नुसार 18 वर्षांखालील प्रत्येक व्यक्तीला अल्पवयीन मानलं जाणार आहे। शाळेत कोणताही गुन्हा घडल्यास त्याची माहिती तातडीने शाळा प्रशासनाने जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस युनिट म्हणजेच विशेष बाल कल्याण पोलीस विभागाला देणं बंधनकारक असणार आहे। सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कॅमेऱ्यांचं फुटेज किमान 1 महिना जपून ठेवावं लागणार आहे आणि ही आवश्यक गोष्ट आहे। या नियमांचं पालन न केल्यास सरकारी अनुदान थांबवणं किंवा शाळेची मान्यताच रद्द करणं यासारखी कारवाई केली जाऊ शकते असा इशारा या जीआर मध्ये देण्यात आलेला आहे। त्यानंतर शाळा प्रशासनाने कर्मचाऱ्यांची कसून तपासणी करावी आणि ती आवश्यक असल्यास कर्मचाऱ्यांकडून पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट सुद्धा मागवावं लागणार आहे किंवा मागवावं। शक्यतो प्राथमिक ते इयत्ता 6वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला शिक्षकांची नियुक्ती करावी असं या आदेशात म्हटलेलं आहे। शाळेत स्कूल बस असल्यास बस ड्रायव्हर आणि इतर कर्मचाऱ्यांची नियमितपणे अल्कोहोल टेस्ट करणं आता बंधनकारक असणार आहे। प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला कर्मचारी असणं हे देखील आवश्यकच आहे असं त्या जीआर मध्ये नोंद आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग या ॲपची माहिती सर्व विद्यार्थ्यांना कळण्यासाठी शाळेमध्ये त्याचं नोटीस बोर्डवर लावण्यात यावी। जीआर नुसार शाळांनी 1098 हा चाइल्ड हेल्पलाईन नंबर सर्वांना दिसेल अशा भागात लावावा। तसंच जर मुलं शाळेत गैरहजर असतील तर SMS द्वारे पालकांना सूचना द्यावी। शाळा व्यवस्थापनाने हे सुनिश्चित करावं की शाळेच्या 1 किलोमीटरच्या परिघात म्हणजे एरियामध्ये सिगरेट आणि तंबाखूची दुकानं नसावी। त्यांचं उल्लंघन आढळल्यास त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी। या व्यतिरिक्त प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसवणं आता आवश्यक असणार आहे। तक्रार करणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्याची आणि त्याला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी शाळा प्रशासनाला घ्यावी लागणार आहे। असा हा जीआर सरकारने काढला असून त्याचं पालन करणं राज्यातील प्रत्येक शाळांना बंधनकारक असणार आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।